नमस्कार. खंड 25वा भीष्मपर्व भाग 3. युद्धाचा 10वा दिवसच आपण पुढे चालू ठेवतोय. आजचा भाग आपण ऐकणार आहोत 117वा. धृतराष्ट्र विचारतात संजयाला, अरे संजया, असं कसं रे झालं? आता माझ्या सैन्याची काय परिस्थिती आहे ते मला सांग. अरे संजया, जेव्हा त्यांचे सरसेनापती भीष्म अशा रीतीने पराजित झाले तेव्हा काय रे झालं? मला तरी वाटत होतं की सगळे कुरु पांडवांच्याकडून मारले जाणार आहेत, जेव्हा भीष्म द्रुपदाच्या मुलावर म्हणजे शिखंडीवर वार करत नाहीत. माझ्यासारखा दुर्दैवी मीच आहे, कारण मला पितामहांच्या वधाचं ऐकावं लागत आहे. त्यापेक्षा मोठं दुःखच नाही रे. मला वाटत होतं की ते कधीच हारणार नाहीत, परंतु भीष्मांच्या निधनाच्या वृत्ताने मी मात्र खिन्न झालेलो आहे. मला सांग संजया, त्यानंतर माझ्या योद्ध्यांनी काय केलं? अरे माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे की देवव्रत युद्धात मारले गेलेले आहेत. ज्याला भार्गवसुद्धा मारू शकत नव्हता, त्याला शिखंडीने अर्जुनाच्या मदतीने पदच्युत केलं आहे, हे माझे कान ऐकण्यास मुळी तयारच नाही आहेत. संजय त्यावर म्हणतोय, त्या 10व्या दिवशी भीष्म मारले गेले. त्या वार्तेने पांडवांच्या गोटात समाधान दिसत होतं आणि तुमच्या म्हणजे कौरवांच्या गोटात दुःखाची छाया पसरलेली होती. भीष्म सध्या जमिनीवर त्यांच्या अंगात बाण घुसले आहेत अशा स्थितीत त्या बाणांच्या शय्येवर पहुडले होते. जेव्हा भीष्म रथातून त्या अवस्थेत खाली पडले तेव्हा सगळीकडूनच अरे अरे अरे, हाय हाय असे आक्रोश ऐकू येत होते. भीष्मांच्या मरण्यामुळे क्षत्रिय राजात घबराट पसरली होती. भीष्मांचा झेंडा त्यांच्या स्तंभासह खाली पडलेला होता आणि त्यांच्या बाजूलाच ते कोसळलेले होते. ते दृश्यही भीषणच होतं. कौरवांच्या खिन्न होण्याला काही मर्यादाच राहिलेली नव्हती. कोणी काही बोलतच नव्हतं, फक्त एकमेकांकडे ते पाहत होते. पुढे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे होता, ते स्पष्टपणे जाणवत होतं. आकाशातील देव, ऋषी हे सुद्धा गुपचूप होते. सगळीकडे सूतकाचं वातावरण झालं होतं. भीष्म वेदाचे चांगले जाणकार होते. काही त्यांच्याबद्दल ते चांगलं बोलत तर काही भीतीने बोलतच नव्हते. आपल्या पित्याला कामरोग झाला ते समजल्यावर तो त्यांचं वीर्य स्तंभन करू लागतो आणि ब्रह्मचर्य आचरू लागतो, जसे ऋषी आणि साधक करत असतात. आता तो वीर शांतपणे शरपंजरी निजला होता, ध्यान करत होता त्याच्या अखेरच्या वेळेसाठी. जसं तुझ्या मुलांना समजतं की आता भीष्म राहिलेले नाहीत त्यांच्यासाठी लढण्याकरता, ते पुढे काय करावं त्याच्या फिकिरीतच विचार करत होते. त्यांचा सगळा रुबाब संपला होता. ते निस्तेज झाले होते. ते शर्मेने चूर झाले होते, कारण ते भीष्मांना शेवटच्या क्षणी संरक्षण देऊ शकले नाहीत. ते एकमेकांना दोष देताना दिसत होते. त्या उलट पांडवांचे सगळीकडे आनंद व्यक्त करत होते. काही आनंदाने शंखनाद करत होते. त्या दिवसाच्या युद्धाची वेळ संपली होती, पण त्यांची वाद्य वाजवण्याचा कोणालाही उत्साह नव्हता. त्याऐवजी पांडवांचे तुतारे, नगाऱ्या, शंख जोरजोराने वाजवत होते, दाखवण्यासाठी की ते त्या दिवशीची लढाई जिंकलेले आहेत. भीमसेन त्या खुशीत आणखीनच काही तुमच्या गोटातील योद्धे मारूनही टाकतो. कौरवांची मनस्थिती कमालीची व्यस्त झालेली होती. कर्ण आणि दुर्योधन जोरजोराने श्वास घेत होते. त्यांना समजत नव्हतं की आता यापुढे म्हणजे उद्या कसं लढायचं. तुमच्या गटातील लोकांना समजत नव्हतं की आता नवीन सरसेनापती कोण होणार. जेव्हा भीष्म वारले तेव्हा कौरवांपैकी एक दुःशासन तेवढा त्यांच्याजवळ होता. म्हणून जसा तो तुझ्या मुलांच्यात येतो, सगळे त्याच्याभोवती जमा होतात. त्यानेच प्रथम द्रोणांना सांगितलं की पितामह राहिलेले नाही आहेत. त्यांना अर्जुनाने आणि शिखंडीने मिळून मारलेलं आहे. ती वार्ता ऐकल्यानंतर ते रथातून बेहोश होऊन खाली पडतात. ताबडतोब ते उठतात आणि ते त्वरित सांगतात, कसंही झालं तरी युद्ध चालू राहिलंच पाहिजे. त्यातच दुर्योधनाची शान आहे. कौरवांच्या सैन्याने लागलीच युद्धबंदी जाहीर केली आणि पांडवसुद्धा प्रतिक्रियास्वरूप युद्ध थांबवतात. सगळेच भीष्मांना पाहण्यासाठी गर्दीने त्या जागी जातात जिथे तो महान योद्धा शरपंजरी निजला होता.
त्यांच्या बाणांच्या शय्येभोवती सगळे जमा होतात. सगळ्यांना त्यांच्याबद्दल अतीव आदर असतो, पण युद्धात ते एकमेकांच्या विरुद्ध लढत होते. ते दोनही बाजूंचे भीष्मांना मोठा सलाम करतात. सूर्य क्षितिजा खाली गेला होता. त्या पांडव आणि कौरवांना पाहून आजोबा त्यांचं कौतुक करत बोलतातही की तुम्ही सगळे चांगले योद्धे आहात, देवांना सुद्धा हरवू शकाल असे आहात. ते बोलताना त्यांना त्यांचं मस्तक वर उचलावं लागत होतं. म्हणून ते त्या कुरू आणि पांडवांना सांगतात की त्यांच्या डोक्याखाली उशी ठेवावी. तिथे जमलेल्या राजांनी उत्तम प्रतीची उशी आणून त्यावर भीष्मांचं मस्तक ठेवलं. परंतु भीष्मांना ते नको होतं. ते अर्जुनाकडे पाहत म्हणतात, अरे अर्जुना, तू माझ्यासाठी उशी तयार कर. ते ऐकल्यानंतर जिष्णू काय ते समजतो आणि धनुष्याला बाण लावून त्या बाणांची उशी तयार करतो. त्या बाणांच्या उशीवर ते त्यांचं मस्तक ठेवतात. त्यामुळे त्यांना सगळ्यांशी बोलणं सोपं झालं. आजोबा त्या सगळ्यांना सांगतात, अशी उशी क्षत्रियांसाठी असली पाहिजे. इथेच आपण 117वा भाग संपवणार आहोत. भाग 118वा. संजय पुढे सांगत असतो की अर्जुन त्याचा बाण धनुष्याला लावतो. सन्मानपूर्वक आजोबांना नमस्कार करतो. त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. प्रसंगच मोठा करुणामय होता. कित्येक पांडव आणि कौरव रडत होते. पुढे अर्जुन म्हणतो, अहो सरसेनापती, मला आज्ञा द्या की मी आपला सेवक आहे. मी कशा प्रकारे आपल्यासाठी बाणांची गादी तयार करावी ते सांगा. आजोबा त्याला सांगतात, माझं डोकं टांगल्यासारखं खाली डोबत आहे. त्याला डोक्याखाली आधार देणारी असली पाहिजे. जर मला बिछाना बाणांचा आहे तर त्याप्रमाणेच माझी उशीसुद्धा बाणांचीच असली पाहिजे ना, असं मला वाटतंय. तू तर हुशार धनुर्धारी आहेस. तू क्षत्रियांची कर्तव्य चांगलीच जाणतोस. अरे फाल्गुनी, त्याप्रमाणे माझी बाणांची उशी तयार कर आणि त्यावर माझं शिर असेल असं पहा. ते ऐकल्यानंतर गांडीव घेऊन धनंजय मंत्र बोलून 3 बाण असे जमिनीत मारतो की त्यांच्या मागे असलेली पिसाची झुपकेदार गादी तयार होते. प्रथम तिरके मारलेले बाण नंतर मारलेल्या बाणाने असे उभे होतात की त्यावर भीष्माचार्यांचं मस्तक व्यवस्थितपणे राहू शकतं. तो प्रकार पाहून सगळेच अचंबित होतात. ती शराची गादी तयार झाल्यानंतर त्यावर आपलं मस्तक ठेवल्यावर आजोबा मोठ्या खुशीने त्याचं कौतुक करतात. ते अर्जुनाला म्हणतात, जर त्याने तशी उशी बनवली नसती तर त्यांनी धनंजयाला शापच दिला असता. खरे क्षत्रिय युद्धभूमीवर अशा शरपंजरी झोपले पाहिजेत. ते झाल्यावर आजोबा इतरांना म्हणतात, पहा, पंडूंच्या मुलांनी माझ्यासाठी केली आहे. ह्या बिछाण्यावर मी उत्तरायण येईपर्यंत ध्यानस्थ राहणार आहे. जसे ऋषीमुनी तपस्या करतात त्या काळापर्यंत मी असाच पडून राहणार आहे. असे तुम्ही राजे पाहाल. जेव्हा उत्तरायणात सूर्य वैश्रवाला मिळेल तेव्हा मी माझ्या जीवाचा अंत करून जाईन. जसा एक मित्र म्हणजे एक जीव दुसऱ्या मित्राचा म्हणजे आत्म्याचा त्याग करून जातो. माझ्या या शरपंजरीभोवती एक विस्तीर्ण खंद करा. अशा स्थितीत मी बाणांचं अर्घ्य देणार आहे. आता माझे एका मुलांनो, वैर सोडून द्या, लढाई बंद करा. संजय पुढे सांगतो, त्यानंतर काही वैद्य तिथे आले. ते त्यांच्या अंगात घुसलेले बाण काढतात. त्या वैद्यांना पाहून भीष्मसांना सांगतो, त्यांना त्यांचे पैसे द्या आणि दानसुद्धा करा. आता मला त्याची गरज नाही आहे. मी क्षत्रियांचा सर्वात श्रेष्ठ दर्जा मिळवलेला आहे, म्हणून आता मला वैद्यांची आवश्यकता नाही. तिथे जमलेले सगळेच राजे नवल करतात. ते ऐकल्यानंतर दुर्योधन त्या वैद्यांना सन्मानपूर्वकपणे परत पाठवतो. त्यानंतर कौरव आणि पांडव एकत्र येतात आणि भीष्मांच्या पाया पडतात. त्यांना प्रथेनुसार 3 प्रदक्षिणाही घालतात. त्यानंतर त्यांच्या संरक्षणासाठी पहारेकरी ठेवले जातात. त्यांचं शरीर रक्ताने माखलेलं होतं. त्यानंतर सगळे योद्धे आपापल्या तंबूकडे जातात. त्यानंतर वेळ पाहून माधव पांडवांना म्हणतो, जेव्हा सगळे पांडव भीष्मांच्या पराजयामुळे खुश झालेले दिसत होते, युधिष्ठिरा, सुदैवाने आजचा तुमचा विजय झालेला आहे. सुदैवाने भीष्म संपले आहेत. कदाचित भाग्य असं आहे की एवढा मोठा योद्धा तुमच्या विरुद्ध लढत होता हे माहीत असूनही तू निव्वळ नजरेने शत्रूचा नाश करू शकतोस आणि तेच आज झालेलं आहे. ते ऐकल्यानंतर युधिष्ठिर कृष्णाला म्हणतो,
तुझ्या कृपेमुळेच हा विजय मिळालेला आहे. तुझा क्रोध म्हणजे पराभव आहे असंच मी जाणतो. ज्यांना तुझं संरक्षण असतं ते नेहमीच यशस्वी होतात. ते ऐकल्यानंतर जनार्दन स्मित करत म्हणतात, असं तूच केवळ बोलतोस रे. इथेच आपण आपला 118वा भाग संपवणार आहोत. भाग 119. भीष्म शरपंजरी झोपतात. संजय पुढे सांगतो की रात्र संपल्यावर म्हणजे 11व्या दिवशी सगळे पांडव आणि धृतराष्ट्राचे आजोबांच्या शरपंजरी जातात. ते क्षत्रिय तिथे त्यांच्या महान क्षत्रियाला सलाम करतात. ते तिथे शांतपणे उभे राहतात. हजारोंनी कुमारिका भीष्मांच्या शरीरावर चंदनाचं गंध शिंपडतात. भाजलेले तांदुळाचे तुरे म्हणजे अक्षदा, विविध प्रकारची फुलं त्यांच्या शरीरावर सोडतात. त्यांना हार घालतात. त्यांच्यानंतर अनेक कलाकार, विदूषक, कारागीर तिथे जातात. त्यांना अभिवादन करतात. दुःख व्यक्त करणारी धीर गंभीर धून वाजतच असते. त्या दिवशी युद्ध दोन्हीही बाजूंनी न करण्याचा निर्णय केला जातो. त्याप्रमाणे ते क्षत्रिय आपापली शस्त्रास्त्र बाजूला ठेवून भीष्मांना नमस्कार करत असतात. एका ओळीत ते सगळे पुढे सरकत असतात. आपल्यातील वैरभाव बाजूला ठेवून ते एकमेकांशी सलोख्याने गप्पा मारत असतात. वातावरण खरोखरच फार शांत होतं. युद्धाचा मागमूसही नव्हता. भीष्म त्या परिस्थितीत तेजस्वी दिसत होते. तिथे जमलेले राजे देवांसारखेच वाटत होते. भीष्म त्यांच्या अंगात रुतलेल्या बाणांच्या जखमांमुळे वेदना होत असतानाही शांत दिसत होते. तिथे जमलेल्या राजांच्याकडे ते पाहत होते. ते राजे उत्तमोत्तम पेय त्यांच्यासाठी देत होते. ते त्यांना ती औषधयुक्त पेयही पाजत होते. काही त्यांना पिण्यासाठी पाणी देतात. तेव्हा आजोबा त्यांना म्हणतात, मी यापुढे माणसांच्या भोगात रमणार नाही. मी माणसांच्या अवस्थेतून बाहेर पडलेलो आहे. मी या शरपंजरावर निजलो आहे. ते त्या उत्तरायणाच्या प्रतीक्षेत. त्यानंतर ते अर्जुनाची आठवण करतात. ताबडतोब अर्जुन हजर होतो. हात जोडून उभा राहतो आजोबांच्या समोर. तो नम्रपणे त्यांना विचारतो, आज्ञा करा पितामह. त्याला पाहून भीष्म आनंदित होतात आणि ते उद्देशून त्याला म्हणतात, मी तुझ्या बाणाने भरलेलं आहे. माझं शरीर त्या जखमांमुळे जळत आहे. माझ्या अंगचे सगळे अवयव वेदनांनी जळजळत आहेत. माझं तोंड सुकलेलं आहे. अर्जुना, तू तर एक महान योद्धा आहेस. तेव्हा तू मला पाणी पाज. अर्जुन आज्ञाप्रमाण असं बोलून त्याच्या रथात चढतो. हातात गांडीव घेतो. त्याला बाण लावून त्याची दोर खेचतो. त्याचा टणात्कार काढतो. तिथे जमलेले राजे ते पाहतच राहतात. त्यांच्या मनात भीती उत्पन्न होते. अर्जुन त्याच्या रथाने भीष्मांच्या शय्येला प्रदक्षिणा घालतो. मंत्र बोलत बाणांचा नेम धरतो आणि एक पर्जन्य अस्त्र फेकतो. ते तिथे सगळे जमलेल्या लोकांच्या समक्षच होत असतं. अर्जुन त्याचा बाण भीष्म झोपले होते त्याच्या दक्षिणेस जमिनीत मारतो. त्याबरोबर त्या मातीतून एक थंड पाण्याची कारंजी उडू लागते, अशी की तिची धार भीष्मांच्या तोंडात पडू लागते. तो चमत्कार पाहून तिथे जमलेले सगळेच नवल करत होते. त्या पाण्याची चव तर अमृतासारखीच होती. त्या पाण्याच्या फवाऱ्याने भीष्मांचं जखमी रक्ताने भरलेलं शरीर न्हाऊन निघत होतं. त्यामुळे त्यांना सतत आराम मिळत होता. ते पाणी सामान्य नव्हतं. तो फवारा सतत तसाच राहणार होता, ज्यामुळे भीष्मांना आराम मिळणार होता. विभत्सूची ती करामत पाहून कौरवांच्या अंगाला तर कापरं भरलं होतं. सर्वांनी त्यांचे शेले हवेत उडवून अर्जुनाला अभिवादन केलं. तिथे जमलेल्या महिला आनंदाने गजर करतात. शंखनाद होतात. नगारे वाजू लागतात. तशाच तुतार्याही वाजू लागतात. भीष्म ते पाणी पिऊन तृप्त होतात आणि त्याला म्हणतात, मला ह्याबद्दल नारद मागे एकदा म्हणाले होते. वासुदेव तुझा साथी आहे. त्यामुळे तू पुढे असं काही करू शकशील ते इंद्रसुद्धा कधी करू शकणार नाही. ज्यांना ज्ञान आहे ते सगळे समजतात की तू सगळ्या भ्रष्ट क्षत्रियांचा नाश करण्यासाठीच आलेला आहे. तू धनुर्धार्यात श्रेष्ठच आहेस. माणसात तू श्रेष्ठ आहेस, जसं पक्षात गरुड आहे. सर्व जलाशयात समुद्र श्रेष्ठ, सर्व ताऱ्यात सूर्यश्रेष्ठ, तसाच तू पुरुषात सर्वश्रेष्ठ आहेस. दुर्योधन ते ऐकत असतो. भीष्म पुढे म्हणतात, जे सगळे ऐकत असतात. धृतराष्ट्राचा मुलगा
मी, विदूर, भार्गव, जनार्दन असे सगळे पुन्हा पुन्हा सांगत असताना ऐकत नव्हता. त्यामुळे पुढे तो कायमचा नष्ट होणार आहे हे निश्चितच आहे. भीमच त्याला ठार मारणार आहे. ते आजोबांचे उद्गार ऐकून दुर्योधन बेचैन होतो. दुर्योधनाकडे पाहत ते पुढे म्हणतात, क्रोध टाकून दे, शांत हो. पार्थाची करामत पाहिली आहेसच, असं कोणीही करू शकणार नाही. अग्नी, वरुण, सोम, वायू, विष्णू, इंद्र, प्रजापती, परमेस्थी, यम अशांची सगळी आयुधं त्याच्याकडे आहेत. अशापुढे तू काय रे टिकणार? त्याशिवाय प्रजापती, धात्री, तस्री, सावित्री, विवस्वात हे सगळे अर्जुनाचेच आहेत. त्याशिवाय कृष्ण तर त्याचा साथीच आहे. त्याला हरवणं कोणालाही शक्य नसतं हे समजून तू त्यांच्याशी सलोखा करावा, असं मला परत एकदा सांगायचं आहे. युद्ध हा मार्ग नाही आहे, म्हणून शांतता आण. तू युद्ध आणलं आहेस म्हणून तूच ते बंद केलं पाहिजेस. जोवर तुझे सगळे बंधू अजून जिवंत आहेत तोवर तू पांडवांची शांतता करार कर. युधिष्ठिराची दिव्य दृष्टी तुमचा नाश करू शकते हे लक्षात ठेव. जोवर भीम, नकुल आणि सहदेव तुझ्या भावंडांचा नाश करीत नाही तोपर्यंत शांतता आण. पांडवांशी सलोखा करण्यातच तुझं हित आहे. हे युद्ध ताबडतोब थांबव आणि त्यातच सगळ्यांचं भलं आहे. माझ्या जाण्यानंतर तरी शांतता प्रस्थापित कर, असं मी तुला सांगत आहे. उरलेल्या क्षत्रियांना जगू दे. युधिष्ठिराला त्याचं इंद्रप्रस्थ सन्मानपूर्वकपणे देऊन टाक. तुझ्या नीचपणाची हद्द आता झालेली आहे. वैर विसरून एकत्र या, त्यातच कुरु घराण्याचं भलं आहे. माझं म्हणणं मान आणि त्यातच तुझ्या भावंडांचंही भलं आहे, असं गंगापुत्र दुर्योधनाला सांगत असतात. भीष्म वेदनाने बेचैन झालेले होते. त्यावेळी ते ध्यानसाधना करू लागतात. संजय पुढे सांगतोय, भीष्मांचं ते शहाणपणाचं सांगणं तुझ्या मुलाने काही मानलेलं नाही आहे. इथेच आपण 119वा भाग संपवणार आहोत. भाग 120वा. सगळेच आता भीष्मांना भेटतात. संजय पुढे सांगतोय, भीष्म त्यानंतर शांत होतात. जमलेले सगळे राजे आपापल्या निवासस्थानी जातात. भीष्मांचा अंत झाला हे समजल्यावर राधासूत घाबरलेल्या स्थितीत भीष्मांच्या स्थानी जातो. तो त्या महान शूराला बाणांच्या बिछाईतीवर झोपलेला पाहतो. दुर्योधनाकडे जातो. तिथे जवळ जाऊन गहिवरलेल्या अवस्थेत त्यांना पाहतो. ते डोळे मिटलेले पाहतो. त्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो, अहो कुरुघराचे वरिष्ठ, मी राधाचा मुलगा आलेलो आहे. तुम्ही माझी नेहमीच हेटाळणी केलेली आहे. ते ऐकल्यानंतर भीष्म, ज्यांचे डोळे झाकलेले होते, त्यांच्या भोवती असलेल्या पहारेकऱ्यांना दूर जाण्यास सांगतात. त्यानंतर ते कर्णाला त्यांना मिठी मारण्यासाठी सांगतात. ते तसं काही करण्याच्या स्थितीत नव्हते. ते असं होत होतं जसं पितामह आपल्या नातवाला जवळ घेत आहेत. त्यानंतर ते त्याला म्हणतात, ये मुला ये. तू माझा प्रतिस्पर्धीच होतास. नेहमीच माझ्याशी तुलना करत होतास. जर तू आत्ता माझ्याकडे आला नसतास ना, तर ते तुझ्यासाठी चांगलं झालं नसतं. तू कुंतीचा मुलगा आहेस, राधाचा नाहीस, हे लक्षात घे. तो अधिरथ तुझा पितासुद्धा नाही आहे. तुझा पिता आहे सूर्यदेव. तुझ्याबद्दल मी नारदांच्याकडून आणि कृष्णद्वैपायनांकडून ऐकलेलं आहे. ते खोटं असणारच नाही. मी हे तुला खरं तेच सांगतोय. तू एक चांगला व्रतस्थ जीवन जगणारा असून विनाकारणच पांडवांच्याबद्दल द्वेष बाळगत असतोस. तुझा जन्म पापमार्गाने झालेला आहे, त्यामुळे तुझ्या मनात खोट असते. अहंकार आणि दुर्जन संगती ह्यामुळे तुझी वाणी ही सुद्धा बिघडलेलीच असते. त्यासाठी मी तुला सहज समज देण्यासाठी रागे भरत असे. त्यात तू चुकीचा अर्थ काढत होतास. तुझं युद्ध सामर्थ्य चांगलंच आहे. फार थोडे लोक असे योद्धे होतात. तू ब्राह्मणांचा किती आदर करतोस ते मी जाणून आहे. तुझी दानशूरता मी जाणतो. तुझं युद्ध कौशल्य तर वाखाणण्यासारखंच आहे. एका परीने तू अर्जुनासारखाच आहे. मला आठवतं आहे, तू हातात धनुष्यबाण घेऊन काशीला गेला होतास कौरवांसाठी पत्नी आणण्यासाठी. तेव्हा तू सगळ्या राजांचा पराभव केलास, ज्यात बलाढ्य जरासंधसुद्धा होता हे मी जाणतोय. तुझा ब्राह्मणांबद्दलचा जिव्हाळाही मी जाणतो. मला माहीत आहे की तुझी युद्धकला निर्दोष असते.
माझ्या मनातील राग धोरणात्मक होता, त्यात पापबुद्धी नव्हती. तुला सुधारण्यासाठी ते सोंग मी घेत असे, कारण जर तू सुधारला असतास तर आत्ता आहेस त्यापेक्षा जास्त मोठा झाला असतास. कर्माने आपण आपले भाग्य काही बदलू शकत नाही. पांडव तुझे मातृत्वे बंधू आहेत, जसे ते एकमेकांचे आहेत. मला वाटतं तू माझं ऐकशील. तुझ्या भावात जा, तुझं भाग्य तिथे वाट पाहत आहे. पण जर तू हट्टाने कौरवांबरोबर राहिलास तर मारलाच जाशील. पांडवांचा द्वेष करणं सोडून दे, माझा द्वेष करणं सोडून दे. त्यामुळे पृथ्वीवरील सगळे राजे सुखी होतील. कर्ण भीष्माला सांगतोय, अहो पितामह, तुम्ही जे मला सांगता ते सगळं मला आधीपासूनच ठाऊक आहे, परंतु मला कुंतीनी टाकलं होतं. माझी देखभाल सुतांनीच केलेली आहे. मी दुर्योधनाबरोबर संपत्तीचा भोग घेत आहे. त्यांनी माझ्याकरता खूप काही केलेलं आहे. त्याची उतराई होणं हेच माझं कर्तव्य आहे. माझे सगळं खानदान सूतकुलीन आहे. मी दुर्योधनासाठी माझं सगळं देण्यास तयार आहे, इतके त्याचे माझ्यावर उपकार आहेत. क्षत्रियांचा मृत्यू युद्धभूमीवरच झाला पाहिजे हे तर आपणही जाणता. दुर्योधनाला खुश करण्यासाठी मी माझ्या भावंडांचा म्हणजेच पांडवांचा द्वेष केला हे मी मान्य करतो. ती तर माझी नियती आहे, त्यात काही बदल करणं मला शक्य नाही. आम्हाला माहीत आहे की कृष्ण आणि अर्जुन यांना कोणीही हरवू शकणार नाही. तरीही आम्ही युद्ध करण्याचं ठरवलं हे आमचं दुर्भाग्य समजलं पाहिजे. तरी ते आम्ही आता बदलू शकणार नाही. आता परिस्थितीच अशी आहे की मी पांडवांचा द्वेष करणं थांबवू शकणार नाही. त्यासाठी मी माझ्या क्षत्रिय व्रतानुसार अर्जुनाशी लढणार आहे यापुढे. तो तर माझा निश्चयच आहे. मला परवानगी द्यावीत. मी जे अपशब्द तुमच्याबद्दल वापरलेले असतील त्यासाठी मला आपण क्षमा करावी. तो माझा मूर्खपणा होता असं समजून मला समजून घ्या. भीष्म ते ऐकल्यानंतर त्याला म्हणतात, खरं आहे, आता ह्या परिस्थितीत तू द्वेष संपवू शकत नाहीस. मी तुला आज्ञा करतो, कर्णा, लढ, अर्जुनाशी भरपूर लढ. तुझ्या क्षात्रकर्मात ते बरोबर बसते, परंतु चांगुलपणा सोडू नकोस. चांगुलपणात राहून क्षात्रधर्म सांभाळ आणि त्यातच तुझं भलं आहे. मी कौरव आणि पांडवात सलोखा आणण्याचा प्रयत्न केला, पण नियतीला ते मंजूर नाही आहे. तुझं कर्म धर्माला धरूनच पार पाड. संजय पुढे सांगतोय, भीष्मांचं ते बोलणं ऐकल्यानंतर कर्ण उठतो, त्यांना एक परत सलाम ठोकतो आणि आपल्या रथात बसून तुझ्या मुलांच्याकडे निघतो. इथेच आपला भीष्म पर्व भाग 3 संपलेला आहे. त्याचप्रमाणे खंड 25वाही इथेच आपण संपवणार आहोत.